नमस्कार मित्रांनो, आज आपण ओव्हरलोड प्रोटेक्टर ची रचना, कार्य व टेस्टिंग करण्याची पद्धत याबाबत माहिती घेणार आहोत. ओव्हरलोड प्रोटेक्टर is an electrical safety device. रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग मध्ये जी ऍप्लिकेशन्स आहेत, तर त्या ऍप्लिकेशन मध्ये ओव्हरलोड प्रोटेक्टर हा एक इलेक्ट्रिक सेफ्टी डिव्हाइस म्हणून वापरला जातो. Overload protector to protect the compressor drive motor from current overload. जर कॉम्प्रेसर ड्राईव्ह मोटरनं प्रमाणापेक्षा जास्त करंट ड्रॉ खेचल्यास त्या ठिकाणी त्या मोटरला प्रोटेक्ट करण्याचं काम हे ओव्हरलोड मार्फत होतं. त्यानंतर पार्ट्स इन ओव्हरलोड प्रोटेक्टर. OLP मध्ये हिटिंग कॉइल, बायमेटल, कॉन्टॅक्ट पॉइंट्स, टर्मिनल आणि बॉडी असे यामध्ये पार्ट्स असतात. आता आपण ओव्हरलोड प्रोटेक्टर टेस्टिंग करण्याची पद्धत जाणून घेऊ. सर्वसाधारणपणे ओव्हरलोड प्रोटेक्टर हे दोन वेगवेगळ्या आकारामध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये पहिला जो आकार येतो तो गोलाकार येतो आणि दुसरा जो आकार आहे तो फ्लॅट बॉडी टाइप असा असतो. ओव्हरलोड प्रोटेक्टर चेक करण्यासाठी आपल्याला डिजिटल मल्टीमीटर किंवा डिजिटल क्लॅम्प ऑन मीटरचा वापर करावा लागतो. प्रथम आपण डिजिटल क्लॅम्प ऑन मीटर घेऊन त्या ठिकाणी त्याला असणारा काळ्या कलरचा प्रोब हा मीटरच्या कॉमन सॉकेटमध्ये बसवतो. त्यानंतर लाल रंगाचा प्रोब हा ज्या ठिकाणी ओहम असं लिहिलेलं आहे अशा सॉकेटमध्ये बसवतो. तदनंतर सिलेक्टर स्विच मार्फत क्लॅम्प ऑन मीटरवर ओहम ही रेंज सेट केली जाते. ओम ही रेंज सेट केल्यानंतर प्रोब हे एकमेकाला शॉर्ट करून त्या ठिकाणी ते मीटर वापरण्यास योग्य आहे का, त्याचबरोबर त्या ठिकाणी बीप निर्माण होतो का हे चेक केलं जातं. तदनंतर ओव्हरलोड प्रोटेक्टर चेक करत असताना प्रथम तो फिजिकली चेक करतो. यामध्ये फिजिकली चेक करत असताना बॉडी कुठं क्रॅक झाली आहे का, टर्मिनल्स खराब आहेत का, किंवा वायरिंगचं लूज कनेक्शन आहे का हे पाहिलं जातं. त्यानंतर डिजिटल टॉंग टेस्टरच्या व डिजिटल क्लॅम्प ऑन मीटरच्या साहाय्यानं त्या दोन टर्मिनलमध्ये कंटिन्युटी पाहिली जाते. जर त्या ठिकाणी ओव्हरलोड प्रोटेक्टरच्या दोन टोकामध्ये कंटिन्युटी मिळाली तर त्या ठिकाणी तो ओव्हरलोड प्रोटेक्टर हा योग्य समजला जातो. त्याचबरोबर फ्लॅट टाइप ओव्हरलोड प्रोटेक्टर ही चेक करण्याची पद्धत तशीच आहे. यामध्ये हा प्रथम आपण फिजिकली चेक करतो. यामध्ये कॉन्टॅक्ट्स खराब आहेत का हे पाहतो, बॉडी क्रॅक आहे का हे सुद्धा आपण पाहतो. तदनंतर डिजिटल क्लॅम्प ऑन मीटरच्या साहाय्यानं दोन टोकामधील कंटिन्युटी पाहतो. जर त्या ठिकाणी कंटिन्युटी मिळाली किंवा जर त्या ठिकाणी बीप निर्माण झाला तर त्या ठिकाणी तो ओव्हरलोड प्रोटेक्टर वापरण्यास योग्य आहे असं आपण समजतो. जर त्या ठिकाणी कंटिन्युटी मिळाली नाही किंवा बीप निर्माण झाला नाही तर असा ओव्हरलोड खराब आहे असं आपण समजतो. थँक यू.